नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे शेंगदाणे घेतले आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत, 3 वांगे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले होते. भाजल्यानंतर इथे लसूण घेतला आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांदे हे गॅसवर छान असे भाजून घेतलेले आहे. भाजून आणि तुम्ही चिरून आणि घेतले तरी चालतील. हे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे दळून घ्यायचे आहे. इथे आपण फोडून घेतलेले आहे कांदे, कढीपत्ता आणि लसूण असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. इथे आपण एक छोटंसं कुकर ठेवलेला आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं आणि आपण ते जे वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे. इकडे तोपर्यंत जोपर्यंत आपलं ते परतत नाही तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. छान असा हा शेंगदाण्याचा कूट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे, असं घेतलेलं आहे. ते असं तुमच्या माझी भाजी 3च वांग्यांची भाजी करणार होतो आपण. त्याच्यासाठी आपण इथे भरलेल्या वांग्याची भाजी, अशी स्वादिष्ट भाजी करणार आहोत. 2 चमचे तिखट आणि 1 चमचा काळा मसाला आणि हळद. आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ वापरू शकतो. अशा पद्धतीने इथे शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ असं हे सगळं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे डाळीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा डाळ, बाजरी दोघं पीठ असे तव्यावर थोडेसे भाजून घेतले तरी चालेल, पण माझ्याकडे हे तयार केलेलं पीठ असतं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं पीठ टाकू शकतात. ह्या ठिकाणी आता आपण असं सारण तयार करण्यासाठी इथे वांगे मी पाण्यात बुडवून ठेवलेले होते आणि त्यांना अशा 2 मध्ये त्याचं जे दांडा होता तो थोडा कट करून घेतलेला होता आणि असे मध्ये आपण चिरा करून घेतलेले आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे मध्ये चिरा पाडून घेतलेले आहे. त्या वांग्यांना असं फोडू. मीठ राहिलेलं होतं, मीठ घेतलेलं आहे. असं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता आपण त्या ठिकाणी सगळं सारण त्या वांग्यांमध्ये हे सगळं सारण जे आहे हे आपण असं एकत्र करून घ्यायचं आहे. मीठ, पीठ सगळं एकत्र केल्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे सारण एकत्र करून घेतलेलं आहे. असं एकत्र करून घेतल्यानंतर सारखं एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या वांग्याच्या अशा फोडी केलेल्या आहे आणि ते सारण त्या वांग्याच्या फोडीमध्ये भरलेलं आहे. माझ्याकडे 3च वांगे उरलेले होते आणि मला 3 वांग्यांचीच रस्सा भाजी करायची होती. अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं सारण त्या वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सारण सगळं त्याच्यात भरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इकडे गॅसवर एक कुकर ठेवलेला होता. त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. ते परतवलेलंच आहे आपण. ह्या ठिकाणी हे बघा, हे असं परतून आपण जो मसाला टाकला तर तो बराचसा असा परतला गेलेला होता आणि हे जे सारण भरून वांगे होते ते आपण त्याच्यात सोडून देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याला थोडंसं जोपर्यंत त्याचं मसाले असे छान एकजीव होत नाही तोपर्यंत आपण थोडंसं गरम करून हे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि 5-1 मिनटं असं पूर्ण मसाला आपण इथे टाकून दिलेला आहे वांग्यामध्ये आणि ही स्वादिष्ट अशी भरली वांगी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. तुमच्याकडे पीठ नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्याचा कूट वापरू शकतात. अशा पद्धतीने बघा, थोडीशी आपण इथे परतू दिलेला आहे आणि मग थोडं पाणी वतणार आहोत. आपल्याला जेवढा रस्सा लागतो तशा पद्धतीने आपण इथे मी हे थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं वाफवू दिलेलं आहे. जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत बघा. मग असं पूर्ण पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जितका रस्सा करायचा तितका आपण इथे पाणी टाकू शकतो. बघा, अशा पद्धतीने आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढा आपण इथे तयार केलेला आहे आणि आपण इथे कुकरची
झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि छान अशी भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी झालेली आहे आपली. बघा इथे आपल्याला जितकं पाणी लागतं तितकं आपण इथे टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता कुकरचं झाकण लावून देणार आहोत आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. अगदी स्वादिष्ट आणि रुचकर अशी ही भाजी होणार आहे आपली. तर मी 5 मिनिटं त्याला उकळी येईस्तोपर्यंत गॅस तसाच उघडं ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत. बघा थोडंसं गरम झालेलं आहे आणि आता आपण इथे झाकण लावून देणार आहोत आणि 2 शिट्ट्या तयार करून घेणार आहोत. अगदी झटकन अशी ही वांगे रस्सा भाजी बघा किती छान आलेली आहे. छान अशी वांग्याची ही रस्सा भाजी अगदी वांगे मस्त शिजून गेलेले आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी वांग्या रस्साची जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.